जर आपण इकडे बघितलं की आपल्याकडे गादीची परंपरा आहे की ही महाराजांची गादी, मठात आपल्या कुठल्या गादी दिसत नाही, पण ह्या मठामध्ये तुम्हाला गादी कारण ही अक्कलकोट नंतर असलेली महाराजांची एकमेव गादी आज जी आहे. तर ह्या त्या आत्मलिंग पादुका आहेत. तर हा दंड स्वामी महाराजांनी स्वामीसूत महाराजांना त्या काळी दिला. ह्याला महाराजांचे हात लागलेले, स्पर्श झालेले आहे. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींच्या या पादुका इथे कशा आल्या याची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. स्वामीसूत महाराज म्हणजेच श्री हरिभाऊ तावडे आणि त्यांचे मित्र गजानन खत्री यांना व्यवसायात तोटा झाला. त्यांचे स्नेही लक्ष्मण पंडित यांचाही व्यवसाय बुडाला होता. पंडित यांनी स्वामी समर्थांविषयी बरंच ऐकलं होतं. व्यापारात पुन्हा यश मिळावं, स्थिर स्थावर व्हावं, म्हणजे आम्ही दर्शनास येऊ, असा त्यांनी महाराजांना नवस केला. आणि काय आश्चर्य, स्वामी कृपेने काही दिवसातच तिघांचे कर्ज फिटले. मोठा नफा झाला. स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे ते तिघही मिळून स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. हरिभाऊंनी 300 रुपये सोबत आणले होते फक्त. स्वामी म्हणाले, जा या पैशांच्या पादुका बनवून आण. त्या पादुका स्वामींनी 14 दिवस प्रेमाने वापरल्या. त्यापुढे इतर कुणाचंही न देता हरिभाऊ यांना दिल्या आणि म्हणाले, या पादुकांमध्ये माझा सदैव वास आहे. या माझ्या आत्मलिंग पादुका आहेत. हरिभाऊंना प्रसाद म्हणून या आत्मलिंग पादुका सुपूर्द करताना, तू तुझे घरदार आणि धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर. माझ्या मुंबापुरी गादीची स्थापना कर, अशी आज्ञा स्वामी समर्थांनी केली. तेव्हापासून हरिभाऊ स्वामीसूत बनले. चेंबूरच्या या मठाला 108 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मठाचे सर्वेसर्वा विजय नलावडे आज आपल्यासोबत आहेत. या मठाचा खरं तर सर आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि मुळात म्हणजे या आत्मलिंग पादुका ह्याबद्दल आम्हाला सांगा. सर्वात प्रथम आपलं स्वागत चेंबूर मठामध्ये. आता आपण मठाचा इतिहास जाणून घेऊया. महाराज अक्कलकोटमध्ये आलेले असताना महाराजांचं वय 700 वर्ष आहे. बापरे. 700 वर्षापूर्वी महाराज छेलेखेडे म्हणून गाव हस्तिनापुरामध्ये आहे. त्या गावामध्ये वटवृक्षाखाली विजयसिंग नावाचा एक 8 वर्षाचा मुलगा एकटाच गोट्या खेळत असतो. एक भगवंताचा डाव, एक स्वतःचा डाव. असं खेळत असताना 2 प्रहर लोटतात. 11-12च्या सुमारास धरणीतनं ओम ओम ध्वनी यायला लागतो. धरणी दुमंगते आणि 8 वर्षाचे आपले स्वामी महाराज प्रगट होतात. प्रचंड तेज असतं. तो मुलगा डोळे झाकून घेतो. स्वामी महाराज आपलं तेज कमी करतात. तर तो विचारतो, कोण आहात तुम्ही? तर स्वामी महाराजांनी जो आपला पहिला परिचय दिला आहे, स्वामी महाराज म्हणाले, माझं नाव नृसिंहभान, असं स्वामींनी आपलं पहिलं नाव सांगितलं. आणि मी तशी खेळायला आलो आणि स्वामींची लीला सुरू होते. स्वामी देवाबरोबर गोट्या खेळायला लागतात. जशी जशी संध्याकाळ होते तसं तो विजयसिंग म्हणतो, चला माझ्या घरी. तर मोहनबाई म्हणून त्याची आई असते विजयसिंगाची. तर स्वामी महाराज म्हणतात, माई मला भूक लागली आहे, दूध दे. तर ती म्हणते, माझी गाय तर भाकड आहे बाळा, आता कुठलं दूध देऊ? महाराज सांगतात, जा भांडं घेऊन. ती भाकड गाय दूध देते आणि महाराज ते दूध प्राशन करतात. तर ह्या प्रकारे स्वामी महाराज दाखवतात की तो विजयसिंग म्हणजे तू आहेस त्या जन्मातला. आणि तुझ्या घरी मी पहिल्यांदा अन्नग्रहण केलं. तुझ्याबरोबर माझी जी पहिली लीला आहे ती मी तुझ्याबरोबर केली. आणि नंतरचे कन्झिक्युटिव्ह सगळे जन्म स्वामी महाराज त्यांना दाखवतात, तू माझ्याबरोबर आहेस. आणि आता तुला जी 25 वर्षे आहेत ही तुझे कर्माचे भोग भोगायसाठी दिली होती. आता ह्याच्यापुढे तुला माझं कार्य करायचं आहे. आणि असं म्हणून भगवी वस्त्र काढतात उशी घालणं, नाही त्यांच्या अंगावर टाकतात, हे धारण कर आणि माझा सूत हो. तर स्वामी सूत महाराज विचारतात, स्वामी महाराज मला काहीतरी सेवा सांगा, मला तुमची काहीतरी सेवा करायची. बरोबर. स्वामी म्हणतात, मला सफेद घेऊन ये. तर महाराज सफेद काय देणार तुम्ही तर दिगंबर असता महाराज. तर स्वामी आपला उजवा पाय पुढे करतात. तर मग चांदी सफेद म्हणून चांदीच्या खडावा बनवून घेतात आणि त्याच्यावरती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4ही चिन्ह त्याच्यावरती चिन्हांकित करून त्या अक्कलकोटला घेऊन जातात आणि महाराजांच्या चरणांमध्ये महाराज धारण करतात. 14 दिवस रात्र महाराज त्या पादुका धारण करतात. इतर पादुका महाराज असे स्पर्श करायचे, 10-15 मिनिटं धारण करायचे आणि मग प्रसाद म्हणून. पण या 14 दिवस आणि रात्र हे आणखीन त्या 14 दिवस रात्र धारण करत असताना जर कोण भक्त आला, महाराज मला प्रसाद म्हणून द्या, तर स्वामी मी देणार नाही म्हणून सांगायचे. आणि हे माझं आत्मलिंग आहे असं महाराज ठामपणे आणि स्पष्टपणे सांगायचे. आणि आत्मलिंग म्हणजे साक्षात महाराज त्यांचा आत्मा, प्राणच. आणि 14 दिवशी महाराज सगळ्यांना बोलवतात, सगळ्या शिष्यांना बोलवतात, स्वामीसूत महाराजांना बोलवतात. त्या पादुका महाराज काढतात, डोक्यापासून पायापर्यंत त्यांना स्पर्श करतात आणि त्या स्वामीसूत महाराजांच्या डोक्यावर ठेवून त्यांना आज्ञा करतात, समुद्रकिनारी जा, किल्ला बांधा
धर्माची ध्वजा फडकावा आणि जे अडले नडलेले येतील त्यांना ह्याच्यापुढे तुम्ही मार्ग दाखवायचा आणि ती माझी मुंबापुरी गादी असेल. त्यामुळे जर आपण इकडे बघितलं की आपल्याकडे गादीची परंपरा आहे की ही महाराजांची गादी असं, त्यामुळे मठात आपल्या कुठल्या गादी दिसत नाही, पण ह्या मठामध्ये तुम्हाला गादी कारण ही अक्कलकोट नंतर असलेली महाराजांची एकमेव गादी आज जी आहे पण मग हा मठ आधी दुसरीकडे होता, कांदेवाडीला. कांदेवाडीला, आणि मग तिथून तो इथे हां 1917 साली सीताबाई किंवा नंतर स्वामींच्या आशीर्वादाने सिद्धाबाई ज्यांना संबोधलं जायचं, स्वामीसुत महाराजांच्या कन्या, त्यांनी 1917 साली हा इथे आणला. तेव्हापासून चेंबूरमध्ये तेव्हापासून म्हणजे खरं म्हणलं तर पादुकांचा इतिहास हा जवळपास 158 वर्षांचा इतिहास आहे. बापरे. तर ह्या त्या आत्मलिंग पादुका आहेत. म्हणजे आता आपण तिथे आत्मलिंग पादुका बघितल्या, त्याचं महत्त्व जाणून घेतलं, पण इथे मला 3 पादुका दिसत आहेत. तर त्या नेमक्या कोणाकोणाच्या आणि त्याचं काय महत्त्व आहे ते सांगाल? इथे जे मध्ये आपल्याला पादुका दिसत आहेत या स्वामीसुत महाराजांच्या चर्म पादुका आहेत. त्या शेजारी ह्या जे दिसत आहेत की स्वामी कुमार दादा महाराज म्हणजे स्वामीसुत महाराजांचे छोटे बंधू, ज्यांना स्वामींनी स्वतः दीक्षा दिली आणि स्वामीसुत महाराजांच्या नंतर मुंबापुरी गादीचे मठाधिपती म्हणून ज्यांना स्वामींनी गादीवर बसवलं, ह्या त्यांच्या चर्म पादुका आहेत. आणि पलीकडे ज्या दिसत आहेत ह्या स्वामीसुत महाराजांच्या कन्या सीताबाई, त्या स्वामीसुत महाराजांबरोबर अक्कलकोटला नित्य नियमाने जात असत, आणखी स्वामींच्या अंगाखांद्यावर खेळत असत. तर तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की तू सिद्ध होशील, आणि म्हणून त्यांना सिद्धाबाई म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आणि त्यांनी 1917 साली कांदेवाडीतनं चेंबूरला मठ आणला. त्यांच्या पादुका आहे. विजयदादा, तुम्ही आत्ता मठाबद्दल आम्हाला सगळा इतिहास सांगितला, याबद्दलची माहिती सांगितली, पण ना खूप जणांची किंवा सर्वसामान्य माणसांची फार गल्लत होते की मठ आणि मंदिर, तर यामध्ये काय नेमका काय फरक असतो? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. सर्वसाधारणपणे स्वामींचा मठ असं म्हणायची पद्धत आहे, पण जर आपण त्यात जरा थोडं खोलवर गेलो तर असं आहे की सगळे मठ नाही आहेत. तर मठाची व्याख्या अशी आहे की गुरुच्या आज्ञेने जो स्थापन झालेला आहे आणि ज्याला पुढे परंपरा आहे तो मठ. हां, म्हणजे स्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेले बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आनंदनाथ महाराज, स्वामीसुत महाराज, आणि ह्यांनी स्थापन जे केलेले आहेत त्या काळी हे मठ झाला. हां, आणि मंदिर म्हणजे प्रत्येकाची भावना आहे, श्रद्धा आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आज बांधलेलं जे स्थान आहे आज हे मंदिर आहे. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे उपासना केंद्र, की जिथे आज स्वामी महाराजांची उपासना चालते, की नित्य उपासना चालते, साप्ताहिक उपासना चालते, अशी ही केंद्र आहेत. तर हे 3 बायफर्केशन्स ॲक्च्युली आहेत की मठ, मंदिर आणि केंद्र. बरोबर. पण मला असं वाटतं भावना ह्या सगळ्यात आणि जास्त महत्वाची, मठ असू दे, मंदिर किंवा श्रद्धा तुमची किती आहे, तुमची भावना त्यामागं काय, मला असं वाटतं ते फार महत्वाचं आहे. अगदी त्याचंच महाराजांना तेच जास्त प्रिय आहे सर्वात. खरंय खरंय. अच्छा, मला ना इथे खूप सुंदर गोष्टी दिसत आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वामीसुत महाराजांच्या आहेत, तर ह्या मागे काय आहे गोष्ट? स्वामीसुत महाराजांना जेव्हा स्वामी महाराजांनी मठ स्थापनेची आज्ञा केली तेव्हा संप्रदायाची स्थापना देखील त्याच्याबरोबरच स्वामी महाराजांनी करायची त्यांना आज्ञा केली. तेव्हा दंड आणि कमंडलू या ज्या 2 गोष्टी आहेत त्या प्राधान्याने त्या संप्रदायाची आज गरज असते. तर हा दंड स्वामी महाराजांनी स्वामीसुत महाराजांना त्या काळी दिला. ह्याला महाराजांचे हात लागलेले, स्पर्श झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.